सरपंच, गावात दुष्काळ पडला, या पाणी नाही, पाऊस नाही, तर पेरण्या कशा करायच्या सरपंच? तुम्हीच सांगा, तर पेरण्या कशा होणार गावातल्या? अहो तुम्ही पेरण्यांचं काय बोलताय सरपंच? गावातल्या नद्या कोरड्या पडल्या, अहो सामने हिरी आटल्या, आता कसं होणार देवालाच ठाऊक. हो सरपंच, गावातल्या दुष्काळामुळे परिस्थिती खूपच गंभीर आहे. अहो शेतकरी आत्महत्या करायच्या वाटेवर आहे. त्यामुळं काहीतरी करायलाच पाहिजे सरपंच. हे बघा, शांत राहा समजे. अरे गावात दुष्काळ पडलाय, गावकऱ्यांना त्रास होतोय, त्याचं दुःख मला पण आहे. हा, पण त्याच्या पुढे आपण काय करू शकणार आहे? हा, मला वाटतं सरपंच देवाचा कोप तर झाला नसेल ना? नाही, गेले गेले कित्येक वर्ष आपण फक्त मंदिर बांधू 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 असंच म्हणतोय. अजून अजून आपल्या गावात मंदिर नाही. सरपंच, मला वाटतं की त्यामुळे हे असं काही होत नसेल ना? पण त्यातही काही शंका आहेत सरपंच. अहो दुष्काळामुळे गावात उत्पन्नही कमी आलं. त्यामुळं अशा परिस्थितीत मला सांगा, मंदिरासाठी निधी कसा उभा करायचा? नाही मास्तर, तुम्ही म्हणताय ते सगळं ठीक आहे, पण पण गावात मंदिर हे व्हायलाच पाहिजे. पण अण्णा, नाही नाही सरपंच, सरपंच तुम्ही सरपंच या नात्यानं काही पुढाकार घेऊन जेवढा पैसा जमा करता येईल तेवढा करा. पण पण गावात मंदिर हे व्हायलाच पाहिजे सरपंच. अण्णा बरोबर म्हणतोय, गावात मंदिर व्हायलाच पाहिजे. काय मंडळी, बरोबर म्हणतोय ना मी? होय 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 सरपंच, व्हायलाच पाहिजे. व्हायलाच पाहिजे.